Now, those students are not able to solve this example. For them, I will explain. Okay, first of all, we'll write given data. Will write what is given first. Alpha. Alpha is given. Okay, alpha value is given. 45. Alpha is equal to 45. Again, Beta is 50. beta is equal to 50. Okay. Next. Point C distance 10 mm. Point P दिलाय किती तुम्हाला? Above HP किती? 10 mm ना? 10 mm हवे ना? 10 mm. 10 mm हवे means what? Yes. HP VP पासून 10 mm HP पासून HP ला वरती आहे. Above HP 10 mm, in front of VP 10 mm. So I will mark it here 10 mm in front of VP. Okay. Next Q point, locus of Q. 40 mm. 40 mm above the HP. Okay. 40 above the HP. And 50 mm in front of VP. 50 mm in front of VP. Okay, good. 50 mm in front of VP. अजून काय दिले? एवढंच दिलंय सर. ओके, आणि विचारले काय डिटरमाइन करायला? ट्रू इन्क्लिनेशन अँड ट्रू लेंथ. थीटा विचारलेला आहे, फाय विचारलेला आहे आणि ट्रू लेंथ विचारलेली आहे. फाइंड. ओके. बघा, त्याने आपल्याला देताना अल्फा दिलाय, बीटा दिलेला आहे, लोकस ऑफ पी दिलेला आहे 10 mm अबव 10 mm बिलो, आणि लोकस ऑफ क्यू दिलेला आहे 40 mm अबव 40 mm below. Okay, so this is the given data. From this given data you can draw the basic lines whatever as per the given data. I will draw xy line first. X y. Now from this point P location 10 mm above, P dash and P. Okay, draw a locus line. Now angle alpha is given as a 45. It is drawn in front view. Measure 45 degree. Okay, angle alpha. Similarly, beta angle is given 50 degree. Beta you can draw it. Now you can show the beta angle. This local distance is 10 mm above and 10 mm below. Okay. Now locus of Q is given 40 mm above the HP and 50 mm in front of VP. मग आता 40 डिस्टन्स कुठून वरती मार्क करायचं? कुठून मार्क करणार? P लोकस पासून मार्क करणार का XY पासून मार्क करणार? बघा, बरेचसे विद्यार्थी कुठून? P dash वरून. हाऊ कम P dash पासून? XY पासून वरती. कुठून? 40 डिस्टन्स जे मार्किंग करणार आहात ते कुठून मार्किंग करणार? XY लाईन पासून करणार का P च्या लोकस पासून करणार?
पीच्या लोकस पासून. असं कसं होईल? आपण ज्यावेळेस असं म्हणतो की पॉइंट इज अबोव एच पी इन फ्रंट ऑफ व्हीपी, त्यावेळेस आपण एक्स वाय पासून मार्क करतो ना. येस सर. XY पासून वरती. दॅट इज वाय आय हॅव गिवन दिस एक्झाम्पल्स इंटेन्शनली. ज्यावेळेस आपण अबोव एच पी इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हणतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा ते डिस्टन्स मार्किंग करताना एक्स वाय पासून वरती घ्यायचं आणि एक्स वाय पासून खाली घ्यायचं इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं. कीप इन माइंड. कारण आपण जर 3D मध्ये जर बघितलं पॉईंट फर्स्ट क्वार्टर मध्ये प्लेस केलेला आहे त्यावेळेस पॉईंट इज अबोव द एच पी आणि इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं तर आपण काय करायचो एक्स वाय पासून डिस्टन्स मोजून टाकायचो वरती, एक्स वाय पासून खाली डिस्टन्स टाकायचो. बरोबर आहे की नाही? जे आपण पोझिशन ऑफ पॉइंट्स बघितलं क्वाड्रंट सिस्टम मध्ये आपण बघितलं की नाही तसं? पोझिशन ऑफ पॉइंट्स मध्ये डिस्कस करत असताना आपण जे डिस्टन्सेस घेत होतो तो कुठून घ्यायचो? एक्स वाय पासून घ्यायचो. एक्स वाय पासून अबोव एच पी म्हटलं की एक्स वाय पासून वरती मार्क करायचो आणि इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं का एक्स वायच्या खाली मार्क करायचो. ओके, तर तीच मेथड या ठिकाणी अप्लाय करायची आहे. तर पॉईंट क्यू हा 40 mm अबोव एच पी आहे. मग काय करणार आपण? एक्स वाय पासून 40 डिस्टन्स मेजर करणार. बघा, फ्रॉम द एक्स वाय लाईन आय विल मेजर 40 डिस्टन्स. इथे येते समजा, इथे येते. फॉर एक्झाम्पल ड्रॉ लोकस लाईन. ड्रॉ लोकस लाईन पॅरलल टू एक्स वाय. काय केलं? एक्स वाय पासून 40 डिस्टन्स मोजलं मी आणि लोकस लाईन काढली आणि ती लोकस लाईन काय झाली? अल्फाची जी लाईन काढलेली आहे एफ एल लाईन तिला कट झालं पाहिजे. इथे मिळाला का तुम्हाला पॉईंट क्यू डॅश? येस सर. इथे लोकसला कट झाला ना, सो यू कॅन गिव्ह द नेम ॲज अ क्यू डॅश. क्यू डॅश. सिमिलरली पॉइंट क्यू इज 50 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. मग काय करणार? 50 डिस्टन्स एक्स वाय पासून खाली मोजणार. मोजा मग. इथे येते सपोज. Then draw a horizontal line, that is a locus line parallel to xy. Okay, तर ही locus line काय झाली? इथे कट झालं. It is cutting here. So this is the point Q. Okay, you can name as a FEL. This is TBL. क्यू डॅश आणि क्यू आता स्ट्रेट लाईन जोडायची. क्यू डॅश आणि क्यू आता स्ट्रेट लाईन काढायची ना. एकाच लाईन मध्ये येणार. मोस्टली ती कसं असणार? एकाच लाईन मध्ये येणार, लक्षात ठेवा. येस सर. It will get in on the same line. येत्या सगळ्यांचं ज्यांनी ट्राय केलंय का एक्झाम्पल कोणी? सर ते एका लाईन मध्ये आलं नाही. एका लाईन मध्ये नाही चाललं. मग काय नाही तेच सर एका लाईन मध्ये. काय तर चुकते म्हणजे आपला डेटा गिवन डेटा चुकतोय काय तर. जो गिवन अँगल चुकला असेल होते अल्फा अँगल चुकला असेल सर एखाद्या. हा, आपण काय करूया माहितीये का? एक्झाम्पल मध्ये घेताना अल्फाची व्हॅल्यू घेऊयात. लिसन, अल्फाची व्हॅल्यू घेऊयात. लोकस कुठला तर आपण एकच घेऊ शकतो. बघा, हॅलो, म्हणजे आपण असं म्हणूया येस सर. इन फ्रंट ऑफ व्हीपी डिस्टन्स घेऊ नका. हॅलो, प्लीज करेक्ट इन युअर स्टेटमेंट. एक तर अबोव एच पी चा डिस्टन्स दिलं पाहिजे किंवा इन फ्रंट ऑफ व्हीपी डिस्टन्स दिलं पाहिजे. दोन्ही डिस्टन्स दिलं तर मग सॉल्व्ह होऊ शकत नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? आपल्या कन्सेप्टच्या बाहेर जात आहे ते. तर तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये बदल करा. पॉइंट क्यू इज 40 mm अबोव एच पी म्हणा, दॅट्स ऑल. 50 mm कटच करून टाका. आय विल इरेज.
बघा मी काय म्हणतोय, फक्त एकच लोकल डिस्टन्स दिलं पाहिजे म्हणजे अबव HP किंवा इन फ्रंट ऑफ BP, तरच ते एक्झाम्पल करेक्ट सॉल्व्ह होईल, अन्यथा सॉल्व्ह होणार नाही. इट विल गो आउट ऑफ आवर कन्सेप्ट. कारण FEL आणि TVL चे एंड पॉइंट्स हे नेहमी एकाच प्रोजेक्टमध्ये असतात. ओके, दॅट रिलेशन विल नॉट चेंज. मग आता बरोबर आहे का नाही? येस सर. हा, बघा मी काय केलं, क्यूचा लोकस मार्क केला 40 m अबोव द HP. ओके, मी तर मेन्शन करतो, दिस डिस्टन्स इज 40 mm अबोव द HP. ओके, हा जो लोकस काय झाला, ह्या FEL ला कट झाला, इथे मिळाला Q डॅश. ओके, वन्स यू गेट FEL, that Q dash point, you can proceed downward, you will get top view line TVL. ओके, तर ह्या बीटाच्या लाईनला कट करेल ते तुम्ही लगेच लोकस काढणार. सो नाउ FEL and TVL is completed. Now you can obtain true lengths. Can you do it? सॉल्व करता येईल Yes. काही? प्लीज स्टार्ट. ज्यांना समजले त्यांनी सॉल्व करा, ज्यांना समजले नाही त्यांनी बोर्ड लक्ष द्या, व्हाईट बोर्ड लक्ष द्या. FEL मिळाली, TVL मिळाली. आता आपल्याला टॉफीमध्ये ट्रू लेंथ आणायची, तर काय करणार मी, FEL जे आहे P डॅश Q डॅश रोटेट करणार. Okay, this P dash Q dash, rotate it and make it parallel to XY and then project downward. Project downward and join the line so this is Q1. PQ1 is the true length. PQ1 is the true length. Okay, now whatever the true length PQ1 distance, take into compass. Compass मध्ये घ्या P to Q1 distance, true distance compass. This P dash at the center and intersect the locus, that is Q locus in the front view. Then join the line. This is Q1 dash. Okay. Now you can mention here locus of Q in front view. Next, locus of P in front view. Here locus of Q in top view. Locus of Q, sorry, this is locus of P, no? Yes, sir. Make the correction. Locus of P in top view. This is locus of Q in top view. Okay. हॅलो सर, थिटा 30 डिग्री येतोय, 542 Theta is coming. आणि ट्रू Theta किती येतोय? 30 डिग्री. 5 is 42 542 आणि ट्रू लेंथ, आणि ट्रू लेंथ 37. 37. true length 37. Yes sir. Okay, let us check others what they are getting.
मुलामध्ये कोणा सॉल्व्ह केले? ज्या स्पीड आपण चालवतो, इज इट ओके और यू वॉन्ट टू इन्क्रीज द स्पीड? हॅलो, Yes, sir. स्पीड जे आता आहे ते चाललेलं ओके का अजून स्पीड कमी होत आहे किंवा वाढलेलं आहे असं वाटतंय? व्हॉट इज द ऑब्झर्वेशन और ओपिनियन? Okay, sir. ठीक आहे. Okay, sir. कारण कसं आहे, सुरुवातीला आपण जर स्पीडनं गेलो आणि तर मग तुम्हाला समजत नसते, मग ते कसं असतं ह्या विषयामध्ये सुरुवातीला थोडंसं स्लो जावं लागतं, परत ऑटोमॅटिक तुम्हीच हाय स्पीडनं पळत असताय, त्यामुळे ऑटोमॅटिक सिलेबस पुढं कव्हर होत जातो फास्ट. कारण हे लाईन चॅप्टर ज्याला येतो त्याला प्लेन येतो, कारण जसं लाईनचे कन्सेप्ट आहेत सेम प्लेन आहे, तिथं फक्त लाईन शब्द काढायचा आणि प्लेन ठेवायचे. अदरवाइज सेम कन्सेप्ट वी आर गोइंग टू अप्लाय देअर ॲज इट इज. लाईन शब्द रिप्लेस बाय प्लेन. Hello, sir. हॅलो सर. Hello, sir. बोला की. Theta 33 येतं, 540 आणि true length 53 येते, sir. थिटा किती येतोय? 33, 33. ओके. 5 40, 540. ओके. ट्रू लेंथ 53. 53. हा, sir. हा सर, ट्रू लेंथ जास्तच येते, 50च्या पुढेच येते. 50च्या पुढेच येतं. हा, हे थोडं डाऊट वाटते बघा, 37 आलेलं ते फारच कमी वाटते. आय थिंक Hello, sir. मला वाटतं तुम्ही ते Sir, 40 डिस्टन्स जे घेतले ना ते तुम्ही XY पासून घेतले का, जर खात्री करा. XY पासूनच घेतलंय, sir. मग XY पासून जर घेतलं तर यायलाच पाहिजे. 37 फार कमी येते. True length 50 येते, sir. ट्रू लेंथ 50 येते का? हा, theta 35 आलाय आणि 545 आलाय. नाही नाही, हे आन्सर जे सांगितलं ना 30, 42, 37, हे आन्सर जे सांगितले त्यांनी बोला. थांबा, सर, चेक कर. हा. हॅलो सर. हा बोला. थीटा 33, 540, ट्रू लेंथ 54. 1 सेकंड मी नोट करू. थीटा 30, 33, थीटा 33. ओके. 5 40, 40. ओके. आणि ट्रू लेंथ 54. ओके. ओके, इट इज मॅचिंग विथ सेकंड आन्सर. नेक्स्ट अजून काय वेगळं कोण आले? सॉरी, सर, मोजताना चुकलं होतं. ठीक आहे, इट हॅपन्स. हॅलो, सर. समटाइम इट हॅपन्स. हा. सर, थीटा 35 आलाय, थीटा 30. हा. 545 आलाय आणि ट्रू लेंथ 51 आली. ओके. तुमचं 5 पण फारच फरक पडलाय. 45 कसं काय आलं? जरा पॅरलिझम चेक करा की. कारण तिघांचं आन्सर हे झालेलं आहे, ते सेम मॅचिंग दिसायलंय, पण तुमचं 5 ची व्हॅल्यू खूपच आलेली मोठी. 5 व्हॅल्यू पण आहे, थीटा व्हॅल्यू पण आहे. थोडंसं थीटा ठीक आहे, एक्सेप्ट नाही आहे तसं. 33, 35 क्लोज वाटतं. 40 सर. किती? 42. 42. ओके. 5 542 आणि ट्रू लेंथ आणि ट्रू लेंथ 51. 51. ठीक आहे. ओके, एव्हरीबडी हॅज कंप्लीटेड? Yes, sir. Yes, sir. ओके, विल मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल नाव. आता कुठली केस राहिली का? किंवा तुम्ही एक सॉल्व्ह करून बघा. जस्ट आय विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ इन फ्रंट ऑफ VP. टेक डाऊन. Complete the projection of line ST. Complete the projections of line ST. Complete the projections of line ST.
complete the projections of line ST. Comma, apparent inclination with HP is equal to, first point, apparent inclination with HP is equal to 45 degree. Apparent inclination with HP is equal to 45 degree. Second, apparent inclination with VP is equal to 52 degree. Apparent inclination with VP is equal to 52 degree. $52 का सर 52 degree. Point S is, point S is 10 mm above the HP. Point S is 10 mm above the HP and 15 mm in front of VP and 15 mm in front of VP. Comma, point T is, point T is, point T is 55 mm. Point T is 55 mm in front of VP. Point T is 55 mm in front of VP. Point T is 55 mm in front of VP. Okay. Next line, determine true length, determine true length of line ST. Determine true length of line ST. Solve this example. Hello, sir.
Hello, sir. Hello, sir. Over? Is it over? झालं का? हॅलो. Hello, sir. Yes, you can tell me answer. Theta is 31. 1 second, let me note. Theta is equal to 31. Okay. Phi is equal to 44. Phi is equal to 44. And true length is 80 mm. True length is 80 mm. Okay. Okay. Others? Theta is equal to 33 degree. Theta is equal to 33. Phi is equal to 44 degree. Phi is equal to 44. Yes, sir. And true length is equal to 82 mm. 82. Okay. ठीक. 82. अजून कोणाला वेगळे मिळाले? Hello, sir. हा. Theta equal to 33, Theta is equal to 33. phi 43, 543. and the true length 82. True length 82.
Okay, whatever the answers are getting, you are very close answers. Very good. ठीक है. I hope you understood. If end local resistance is given, or maybe if alpha beta is given, you can determine the true length or angle alpha beta. You can determine easily. Okay, sorry, angle theta and phi, you can determine easily. Okay. I think all the cases are over. Any cases remain? कुठली प्रॉब्लेमची केस पेंडिंग आहे का बघा. हॅलो, एनी केसेस रिमेन? एम आय ऑडिबल? येस सर. कुठं राहिलं का बघा पॉइंट आपला? नाही राहिले सर, चालेल सर. ऑल द पॉइंट्स आर कवर्ड. ठीक आहे. नाउ take one typical example. Actually, whatever the basic problems or the basic cases now we have covered now. Now we'll take one example. हॅलो सर. हा, बोला. सर आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये ट्रू लेंथ माझी 53 mm आली. 53. तुम्ही हा सर. जे प्रिव्हियस एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले की नाही, त्याच्यामध्ये आपण एक्स वायच्या वरती 40 मार्क केलं होतं आणि लोकस काढला होता. त्याच्याऐवजी एक्स वायच्या खाली तो लोकस 55 मार्क करा. आणि जी माझी पण हा? 55 नाही बघा, डिस्टन्स थोडी मार्किंग करताना थोडंसं गडबड झालं असेल. जस्ट गो थ्रू इट. Now we'll move to the next. Take down a line AB. A line AB is 75 mm long. A line AB is 75 mm long, comma, it's a front view and top view. It's a front view and top view measure. It's a front view and top view measure 50 mm and 60 mm. 50 mm and 60 mm long. Front view and top view measure 50 mm and 60 mm long respectively. Full stop. The end A is 10 mm. The end A is 10 mm above the HP. Above the HP and 15 mm and 15 mm in front of VP. 15 mm in front of VP. Full stop. Draw the projections of line AB. Draw the projections of line AB. Draw the projections of line AB. If end B is in first quadrant, if end B is in first quadrant, if end B is in first quadrant, full stop. Find angle with HP and VP. Find angle with HP and VP. Find angle with HP and VP. Okay. Just read the example twice, thrice carefully. Read the example twice, thrice carefully. Try to write given. स्क्रीन दिसते का सर्वांना? येस सर. स्क्रीनवरती जे एक्झाम्पल मी आता म्हटलं ते दिसतंय का सोल्युशन वगैरे? नो सर.
No, sir. Now is it visible? Yes, sir. ओके, बघा ज्यांनी स्टेटमेंट नोट करून घेतली प्रॉपरली, ठीक आहे, जे नोट करून घेतले ती कॉपी करा पटकन. ओके, नाउ वी विल सी द डेटा. बघा त्याच्यामध्ये बघूया आपण. ए लाईन AB इज 75 mm लॉंग. सो विल राईट गिवन. आता हे दिलेलं आहे लाईन AB 75 mm लॉंग. हे काय हो? ट्रू लाईन आहे का अपरंट लाईन आहे ते? True line. True True length. length. नोट करून घ्या. फर्स्ट पॉइंट, ट्रू लेंथ AB इज इक्वल टू 75 mm. एव्हरीवन शुड राईट. ट्रू लेंथ AB इज इक्वल टू 75 mm. ओके, नेक्स्ट पुढे बघा. नेक्स्ट रीड करा. इट्स अ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. बघा, इट्स अ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू मेजर्स म्हणजे काय? फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू नाही ना, फ्रंट व्ह्यू लाईन आणि टॉप व्ह्यू लाईन. ओके, त्याच्या हिडन ते सेंटेन्स आहे. इट्स अ फ्रंट व्ह्यू लाईन अँड टॉप व्ह्यू लाईन मेजर्स 50 mm and 60 mm. व्हॉट इज दिस? हे काय? FVL and TVL. FVL and TVL. करेक्ट, नोट डाउन. FVL is equal to 50 mm. Next, TVL is equal to 60 mm. TVL is equal to 60 mm. बघा, एक खूप एक्झाम्पल महत्वाचं आहे. मेक इट 5 स्टार फॉर दिस एक्झाम्पल. Next, end A is given 10 mm above the HP and in front of VP by 15 mm. So A location is clear, and the line AB is in first quadrant. Line AB is in the first quadrant. End B first quadrant म्हणजेच line AB first quadrant मध्ये. लक्षात घ्या. Draw the projection of line AB. If its end B is in first quadrant, it means line AB is coming in the first quadrant itself. Full stop. Find the angle with HP and VP. Means what? काय विचारले ते काढायला? Theta and phi. करेक्ट. आपल्याला काय करायचंय? डिटरमाइन करायचंय थीटा अँड फाय विचारलेलं आहे. ओके, नाउ लेट अस स्टार्ट द सोल्यूशन. सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ XY लाइन. लक्ष द्या. I will mention X axis, X and Y. Okay, now initial point location is at 10 mm above 10 mm, 15 mm below. 10 पैसे. A dash AB line आहे ना दिलेली. 10 mm Above 15 sir mm 10 in front. आणि in front of 15 mm. Above 10 आणि in front of AVP 15 mm ना, म्हणजे A dash पॉइंट हा 10 वरती मार्क करला वरती आणि A पॉइंट हा 15 वरती. बरोबर? Yes sir. Okay. Now draw the locus. Draw the locus line. Next, you can पुढे काय दिले त्याने आपल्याला? FVL आणि TVL दिलेलं आहे. आता ते कसं मार्क करायचं? अँगल दिलाय का? No sir. मग काय करावं लागेल? हॅलो, अँगल आपला अल्फा दिलाय का? हॅलो, नाही दिलं sir. मग आता काय करावं लागेल बघा. कॅन वी मार्क FVL डिस्टन्स हॉरिझॉन्टल?
Hello, can we mark FL distance horizontal? Yes, sir. Yes, why not? आपण इन्क्लाइन माझं जसं मार्क करू शकतो तसं आपण हॉरिझॉन्टल किंवा हॉरिझॉन्टल मार्क करू शकता. ओके, नाउ यू कॅन मार्क फ्रॉम दिस A dash FL distance 50 mm. Okay, you can mark 50 mm. distance for FEL. FEL is equal to 50 mm. Now what is TVL? 60. TVL is equal 60 mm. Okay, so on this, from the A point in the top view, you mark TVL is equal to 60 mm. TVL is equal to 60 mm. ओके, अजून काय दिलंय का? आता ट्रू डिस्टन्स मार्क करता येईल का हो? नाही मार्क करता येत ना, फक्त आता FEL आणि TVL झाला. आता आपल्या अँगल थीटा फाय ते विचारलंय काढायला, म्हणजे डेफिनेटली ट्रू लेंथ ही इन्क्लाइन असणार आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes. काय जर म्हणतील की ट्रू लेंथ हॉरिझॉन्टल काढली म्हणून काय फरक पडतोय? मग जर ट्रू लेंथ हॉरिझॉन्टल काढली तर मग थीटा फाय विचारलं नसतं ना आपल्याला. त्यांनी काय म्हटलंय की फाइंड आउट अँगल थीटा अँड फाय, मीन्स व्हॉट? डेफिनेटली ट्रू लाईन्स फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये हे इन्क्लाइन येणार आहेत, हे कन्फर्म आहे. बरोबर? Yes, sir. हा, मग आता काय करायला लागेल, कसं मार्क करतील आपल्याला बघा, कोण सांगेल? इथं लाईन AB 75 मीटर वरती आर्क मारायचं. 1 सेकंड ना, मी काय करतो, लोकस लिहितो म्हणजे थोडंसं समजेल. अजून काय बघा, थोडंसं विचार करायला लागतो. हा एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, थोडंसं अवघड आहे. लोकस ऑफ A इन फ्रंट व्ह्यू, लोकस ऑफ A इन टॉप व्ह्यू, लोकस ऑफ A इन टॉप व्ह्यू. तर काय म्हणता तुम्ही, 75 डिस्टन्स घेऊन काय करायचं, आर्क मारायचा का Yes, sir. फ्रंट व्ह्यू मध्ये? हा, sir. ओके, तर मी काय करतो, 75 डिस्टन्स कंपास मध्ये घेतो आणि आर्क मारतो ॲज पर युअर इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तसा टॉफी मध्ये मारू का? Yes, sir. टॉफी मध्ये पण मारतो. पुढं लोकस ऑफ A इन फ्रंट व्ह्यू आणि आर्कची लाईन जोडून घ्यायची वरती. हे लाईन इकडे वरती, हा, सर. असं कसं होईल? कारण तुम्ही ट्रू लेंथ आहे ना, हे ट्रू डिस्टन्सचा आर्क आहे ना. मग सर ते परत नंतर लाईन जोडायची नाही, इथून लोकस काढून नंतर. ठीक आहे, तुम्ही पाथवर आहे करेक्ट. थोडासा विचार करा बघा, थोडासा विचार करा, थोडासा. आपण स्टँडर्ड केसेस बघितलेत, वी हॅव सीन द स्टँडर्ड केसेस. हे वरची FEL असेल बघा, वरची जर FEL असेल तर त्याच्या टॉफीमध्ये काय असते, त्याची ट्रू लेंथ असते. हे बरोबर? Yes. नो? Yes. बघा ना, मग आता जर समजा तुम्ही ह्याला FEL म्हणत असाल तर FEL चा एंड पॉइंटला खाली आणा ना, असं डायरेक्टली स्ट्रेट. कॅन आय प्रोजेक्ट एक डाउनवर्ड? बघा, Yes. जर FEL हॉरिझॉन्टल आहे, त्या हॉरिझॉन्टलचा एंड पॉइंट जर मी खाली आणला, ओके, तर मला काय मिळते, ट्रू लेंथ मिळते. आय विल प्रोजेक्ट डाउनवर्ड. ओके, वरती आर्क काढला तरी पण अपरंट लेंथ भेटते ना. थांबा ना 2 मिनिट. आता मला एक सांगा,
ह्या केसनुसार फ्रंट FUL आहे, ते FUL ने तुम्ही काय केली, ट्रू लेन मिळवली टॉपीमध्ये. आता तुम्हाला ट्रू लेन मिळाली की नाही असं वाटतं की नाही? कारण फ्रंट मध्ये हॉरिझॉन्टली FUL आहे, त्याच्यात एंड पॉईंट तुम्ही डाऊनवर्ड प्रोजेक्ट केला आणि जो काही आर्क सुरुवातीला मारला होता ट्रू लेनचा, त्या ट्रू लेनच्या आर्कला कट झाला. सो कॅन वी गेट, इथे ट्रू लेन मिळाली की नाही तुम्हाला? येस सर. So you can mention the name as a B1. Okay, so join A B1. झाला. This is the true length. This is the true length. आलं का? बघा आपले इक्वेशन मॅच होते की नाही बघा. FUL हॉरिझॉन्टल आहे, त्याच्यावर तुम्ही टॉपीमध्ये ट्रू लेन मिळाली स्ट्रेट लाईन वरून. सेम तसंच केलं ना, FUL हॉरिझॉन्टल आहे, त्याचा एंड पॉईंटचं पोझिशन खाली आणलं आणि ट्रू लेन मिळाली. सेम थिंग. आलं का? Yes, sir. येस सर. ओके. सिमिलरली कॅन वी गेट ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू? Yes, sir. काय करावं लागेल? जो टीव्ही हॉरिझॉन्टल टीव्ही एंड पॉइंटला काय करणार? स्ट्रेट प्रोजेक्ट करणार. काय केलं? हॉरिझॉन्टल टीव्हीएलचा एंड पॉइंटला मी काय केलं? स्ट्रेट वरती प्रोजेक्ट केलं आणि हा जो आर्क आहे, हा आर्क काय करेल, ह्याला कट करेल की नाही? जो मी ट्रू लेनचा आर्क मारला होता, हा ट्रू लेनचा आर्क ह्या व्हर्टिकल लाईनला कट करेल का नाही करेल? Yes, sir. Yes, no? Yes or no? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, then I will mark here true length arc. Now join this A B1. A B1 is the true length in the front view. A B1 is the true length in the front view. Okay, now draw the locus lines. तुम्हाला ट्रू लेन मिळाली फ्रंट व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेन मिळाली. मग आता अपरंट लेन कशी मिळणार? इन्क्लाइन. कॅन यू गेट द इन्क्लाइन अपरंट लेन इन फ्रंट व्ह्यू? कॅन वी गेट द इन्क्लाइन अपरंट लेन इन टॉप व्ह्यू? येस सर. कसं मिळणार बघा. हा पॉइंट काय करणार? आर्क काढायचं वरती. आर्क करायचा. करेक्ट. जस्ट रोटेट दिस. कंपास A' वर ठेवा आणि रोटेट करा. मिळाला पॉइंट. दिस इज द B'. So join A', B' is the FUL. FUL. करेक्ट. मग आता TVL कशी मिळणार हो? TVL कशी मिळवणार? दोन पद्धतीने घेता येईल तुम्हाला TVL. Straight line घ्यायची sir. Straight line, simple logic. Straight line. Okay, give the name. This is point B. B. So join AB1. TVL. TVL, correct. This is TVL. आता दुसरी पद्धत काय TVL मिळवायची? फक्त हा जो पॉइंट दिसतो का नाही, हा पॉइंट, त्या पॉइंटला फक्त रोटेट करायचा. A वर कंपास ठेवायचा आणि रोटेट करायचा. इथे येणार ना. Yes, sir. Over. So this way you can complete the solution. समजलं सर्वांना? Yes, sir. Complete this example. Okay. All of you take screenshot of this solution for the reference and you complete it. Now we'll take attendance because time is 2:59.
Give the attendance 1. Hello. Attendance the roll number 1. Hello. Roll number 1, 2, Present, sir. 3, Present, sir. 4, Present, sir. 5. Present, sir. Roll number 6, Present. 7, Present, sir. 8, Present, sir. 9, Present, sir. 10, Present, sir. 11, Present, sir. 12, Present, sir. 13, Present, sir. 14. Roll number 14, Present, sir. 15, Present, sir. 16, Yes, sir. 17. Roll number 17, 18, Present. 19, Present, sir. 20. Roll number 20, Yes, sir. 20 आहेत का? Yes, sir. 20. Roll number 20, present or absent? Roll number 20, 21, 22, 23. Roll number 23, 24. Am I audible? माझा आवाज येतोय का? हॅलो.